त्याचा आपल्याकडे आहे. म्हणजे हे काही साधी गोष्ट नाही. त्याच्यात काय बाबा संस्था आहेत, शाळा आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्या लिहून घ्या ना. आणि न गेल्या लोक बसल्यावर का पाहणार घरी पावसात न गेल्या लोक बसल्यावर का पाहणार घरी पावसात त्याचा आपल्याकडे आहे. म्हणजे हे काही साधी गोष्ट नाही. त्याच्यात काय बाबा संस्था आहेत, शाळा आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्या सर, युवा नेते रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोठं आंदोलन 29 तारखेला आयोजित केलं आहे आणि त्या अनुषंगाने आज बैठक झाली. काय निर्णय झाला बैठकीमध्ये? आज आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाची जिल्ह्याची बैठक या ठिकाणी राष्ट्रवादी भवनमध्ये झाली आणि आदरणीय आमदार रोहितदादा पवारांनी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी याच्यासाठी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळालाच होता. परंतु शासनाने तिथं मला वाटतं प्रतिनिधी पाठवून मंत्री गिरीश महाजन साहेबांना तिथं पाठवलं होतं. चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही उपोषण सोडा आणि आपण 22 तारखेला मुख्यमंत्री समिती बैठक घेऊ मुंबईत आणि या विषयावर चर्चा करू. त्या आश्वासनावरती रोहितदादांनी ते अन्नत्याग आंदोलन मागे घेतलं होतं. परंतु त्याच्यानंतर सरकारने ते पुन्हा त्याच्यावर काही दखल घेतली नाही आणि याच्यावर कुठलीही चर्चा झाली नाही आणि त्या धर्तीवर आता अधिवेशन सुरू झालं आहे. शेतकऱ्याची जी काही कर्जमाफीचा प्रश्न आहे हा कर्जमाफी त्यांनी जाहीर केली परंतु ती फसवाफसवीची आहे. त्याच्यामध्ये त्यांनी अनेक अटी शर्ती ते शेतकऱ्यांसाठी घालतात. याच्यामुळे शेतकऱ्याला ती कर्जमाफी मिळत नाही आणि त्याच्यामुळे ही फसवाफसवीची कर्जमाफी त्यांचे घुमून फिरून सगळी येणार आहे. कारण शेतकऱ्याच्या प्रती त्यांची भावना चांगली नाही आहे त्याच्यावर दिसून येतं आणि म्हणून रोहितदादांनी या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी धरणे आंदोलन ठेवण्याचा कार्यक्रम घेतला आहे. सरकारला जाग आली पाहिजे. सरकार अधिवेशन चाललं त्यांनी निर्णय घेतला पाहिजे. मला तर असं वाटतं की 29 तारखेचा हा निर्णय धरणे आंदोलन सरकारने त्याच्या आधी डिक्लेअर केलं पाहिजे की नाही विषयात सगळं कर्जमाफी देतो आणि जे म्हणणं येते. परंतु हे सरकार सातत्याने खोटी आश्वासन देतं आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यामध्ये तेवढं रोष आहे आणि आता निसर्गाचाही कोप होता. उशिरा खूप पाऊस पडला परंतु आता पाऊस सुरू झाला. शेतकऱ्याची लागवड सुरू आहे परंतु शेतकऱ्याला बी बियाणाला पैसे नाहीत. जुने कर्ज झाले, बँका कर्ज देत नाहीत. म्हणजे अत्यंत अडचणीत शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्यांच्यासाठीच रोहितदादा हे स्वतः रस्त्यावर उतरले आणि या ठिकाणी होणारं आंदोलन अत्यंत चांगल्या पद्धतीने होईल. शेतकऱ्याचा चांगला प्रतिसाद मिळेल. अनेक लोक म्हणतात की पाऊस आता हे नाही, लोक येणार नाही, शेतकरी येणार नाही. असं होणार नाही आणि तुम्हीच आत्ता सांगितलं की आम्ही 25 जमू, 50 जमू, 100 जमू, 500 जमू, 1000 जे जमतील ते जमू पण आंदोलन 100% होणार आहे. ते आंदोलन चांगले करणार आहे. जिल्हा स्तरावर होणार का हे मराठवाड्यातील? हे या जिल्ह्यात आहे परंतु मराठवाड्याची नेते मंडळीसुद्धा या आंदोलनाला उपस्थिती लावणार आहेत. ते आमदार, खासदार सुप्रियाताई सुळे येणार आहे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब येणार आहेत, जयंत पाटील साहेब येणार आहेत आणि रोहितदादाच्या पाठीशी हे पक्ष हा ठामपणे उभा आहे आणि त्या तयारीसाठी या ठिकाणी आमचे राज्याचे प्रवक्ते मानेसाहेब निरीक्षक म्हणून आले आहेत ग्रामीणला. तसेच आमचे संदीपराव वरपेसुद्धा या ठिकाणी आम्हाला पक्ष निरीक्षक आहेत, ते सुद्धा आलेले आहेत. त्यांच्या सगळ्यांच्या उपस्थिती या ठिकाणी ही बैठक आमची संपन्न झाली. सुधाकर दानवे साहेब या ठिकाणी आम्हाला निरीक्षक आहेत आणि सगळी मंडळी मिळून सगळे याच्यासाठी हा म्हणजे हे धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी जोरदार सगळे प्रयत्न करतात. या निमित्ताने काय आवाहन करणार तुम्ही शेतकरी? या निमित्ताने मी हेच आवाहन करणार आहे की आम्ही नशिबान ठरवू मराठवाड्यातला शेतकरी हा सातत्याने अनेक वर्षांनी दुष्काळामुळे, अतिवृष्टीमुळे कर्जबाजारी होत चालला. बँका कर्ज देत नाहीत. ही शेती विकून हे करतात. दररोजच्या आत्महत्या शेतकरी करतायत आणि हा प्रश्न शेतकऱ्यांच्यासाठी आहे. या निमित्ताने मी एकच आव्हान करेल की सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी मला असं वाटतं की त्या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे आणि त्या आंदोलनाच्या ठिकाणी किती जरी काम असलं, काही जरी अडचणी असल्या तर ते सोडून त्या आंदोलनात सहभागी या शेतकऱ्यांनी झालं पाहिजे असे आव्हान या तमाम शेतकरी बांधवांना मी या निमित्ताने करतो.